नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या मे 2026च्या हप्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. की आता अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे की मे महिन्याचा हप्ता अजून खात्यात का आला नाही. GR तर आलेला आहे, निधी मंजूरसुद्धा झाला आहे, मग पैसे आमचे कधी मिळणार. ओके, तर याच सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता याबद्दल जी पहिली अपडेट आहे, ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या मे 2026च्या हप्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे. याबाबत अधिकृत शासन निर्णय म्हणजेच काय GR देखील जारी करण्यात आलेला आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पण GR आला म्हणजे पैसे लगेच येतात का? ओके, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबद्दलसुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके, तर महिलांनो लक्षात ठेवा की GR आला म्हणजे पैसे लगेच येतात का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण की GR जरी जारी झाला म्हणजे निधी मंजूर झालेला असतो, पण त्यानंतर अनेक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. ओके, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे एकाच दिवशी जमा होत नाहीत. ओके, कारण की काही लाभार्थ्यांच्या eKYC, आधार बँक लिंकिंग किंवा बँक खात्याची पडताळणी प्रलंबित असू शकते आणि निधी मंजूर झाल्यानंतर जिल्हानिहाय आणि बँकनिहाय वितरण जे असतं ती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही गोष्ट झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटवर पैसे यायला, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात, वितरण असतात, ते यायला सुरुवात होते. निधी मंजूर होतं, त्याच्यानंतर होतं काय, जिल्हानिहाय आणि बँकनिहाय जी कामं असतात, वितरण प्रक्रिया असते ती पूर्ण होते आणि त्यानंतरच तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जातात. ओके, आता यामध्ये काही लाभार्थ्यांची eKYC, आधार बँक लिंकिंग किंवा बँक खात्याची पडताळणी थोडीशी प्रलंबित असू शकते. त्यामुळे त्या महिलांना थोडासा वेळ लागू शकतो किंवा त्यांचे जे मागील हप्ते असतात ते वगळूसुद्धा शकतात. त्यांना डायरेक्ट मे महिन्याचा हप्तासुद्धा येऊ शकतो. ओके, तसेच आता पैसे जमा होण्याची जी प्रक्रिया असते ती कशी असते, तर हे बघा की सर्वप्रथम शासनाकडून निधी मंजूर केला जातो. ओके, त्यानंतर संबंधित विभागांकडे निधी वर्ग केला जातो. त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी तपासली जाते. ओके, कोण यात ॲड आहेत आणि शेवटी DBT प्रणालीद्वारा महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. म्हणून GR आणि प्रत्यक्ष पैसे जमा होण्यात काही दिवसांचा कालावधी हा लागू शकतो. ओके, आता पडताळणीमुळे विलंबसुद्धा थोडासा होऊ शकतो. सरकारने अलीकडेच मोठी पडताळणी मोहीम राबवलीसुद्धा आहे. या पडताळणीमध्ये अनेक अपात्र लाभार्थी आढळून आलेले आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे कामसुद्धा सुरू आहे. याच कारणामुळे काही ठिकाणी हप्त्याच्या वितरणाला थोडासा विलंबसुद्धा होऊ शकतो. ओके, आता पात्र महिलांना लाभ मिळणारच आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण की सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र महिलांचा जो लाभ आहे तो बंद होणार नाही. ज्या महिला सर्व निकष पूर्ण करतात त्यांना हप्ता मिळणारच आहे. त्यामुळे घाबरण्याची किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे. ओके, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे का आले नसतील. ओके, आता काही महिलांच्या बाबतीत खालील कारणे असू शकतात. ओके, eKYC पूर्ण नसते, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, नाव किंवा माहितीमध्ये त्रुटी असणे, पडताळणी प्रक्रिया सुरू असणे आणि यापैकी कोणती समस्या जर असेल तर हप्ता तुमचा थांबू शकतो. ओके, तर महिलांनी काय काय तपासावे. जर तुमच्या खात्यात पैसे मागच्या महिन्याचे आले नसतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, आधार लिंक आहे का तपासा, eKYC पूर्ण आहे का ते एकदा तपासा, बँक खाते सक्रिय आहे का बघा, मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा, संबंधित कार्यालय तुम्ही चौकशी करू शकता. ओके, तसेच आता सध्या उपलब्ध माहितीनुसार GR हा आहे तो जारी झालेला आहे, पण सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने सुरू होईल. ओके, बहुतेक सोमवारपासून होईल ही प्रक्रिया, त्यामुळे काही दिवसांचा कालावधी हा लागू शकतो. ओके, आता सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या फिरत आहेत. काही लोक योजना बंद झाली आहे असे सांगत आहेत, तर काही लोक पैसे मिळवून देतो असे सांगून फसवणूकसुद्धा करत आहेत. अशा कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका महिलांनो. फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही जास्त महत्त्व द्या. ओके, आता पुढे होणार काय याबद्दल सांगायचं झालं तर सध्या निधी मंजूर झालेला आहे महिलांनो. DBT प्रक्रियेद्वारे आता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात होईलच लवकर. ओके, पण ती अजून डेट किंवा अजून वेळ झालेली नाही आहे ती तयार. ओके, म्हणून पात्र महिलांनी थोडासा संयम ठेवावा. ओके, तर माझ्या
लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. म्हणून तुमची कागदपत्रे आणि बँक खाते व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच लाडकी बहीण योजना, महिला योजना, सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.